साधारण 30 ते 40,000 फरकाच्या मताधिक्याने निवडून आलेले आहेत। आणि दुसरी गोष्ट जी ईव्हीएम आणली गेली ती मध्य प्रदेशमध्ये जी वापरली होती ईव्हीएम तीच महाराष्ट्रात आणली गेली असा एक जनतेमधला कौल आहे, जनतेमधली चर्चा आहे। तर या बाबतीत काय तथ्य असेल असं वाटतं आपल्याला? काय जशी माहिती ऑथेंटिक माझ्याकडे नाही, काही लोक म्हणतात गुजरातवरून आले, काही म्हणतात मध्य प्रदेशवरून आले, पण त्याचा परिणाम याच्यात आहे ह्याच्यात भाष्य करण्याची माहिती आता माझ्याकडे नाही। न्यायालयात आपण जाणार आहात का? महाविकास आघाडी न्यायालयात जाणार आहात का? आम्ही काय त्याचा विचार केला नाही। राज ठाकरेंचा एकही उमेदवार निवडून आला नाही। ठीक आहे, त्यांच्या एकीला आमची राहत आहे। आम्ही कधी किंवा विरोधकांसुद्धा आमच्याबद्दल राहायची कधी अपेक्षा केली नव्हती किंवा स्वतःबद्दल सुद्धा इतक्या जागा दिसेल असं त्याने वाटत नव्हतं, पण झालेली आहे। साहेब तुम्ही जाहीरपणे भाषणात वाक्य वापरत होता की जे जे मला सोडून गेले ते यापूर्वी पराभूत झालेले होते, आत्ताची ही निवडणूक त्याला अपवाद ठरताना पाहायला मिळते, कारण राष्ट्रवादी सोडून गेलेली असं फार फिसिंग दिसतंय। या निवडणुकीत लोकांनी तो अँगल घेतला नाही। सातारा हा यशवंत विचारांचा जिल्हा असं म्हटलं जातं, सोबत पश्चिम महाराष्ट्राला देखील महाराष्ट्राच्या राजकारणावरती एक वेगळी पकड ठेवलेली आहे। या बदलाचं तुम्ही वर्णन कसं कराल? पॉईंट असायचा या जिल्ह्याचं काय किंवा महाराष्ट्राचं काय, आम्हा लोकांची जी जनरेशन आहे तिच्यावर चव्हाण संस्कार आहेत, त्यांचे विचार आम्ही स्वीकारले आणि त्या विचाराने जे काम करणारे लोक होते त्याच्यातला मोठा वर्ग हा भाजप आणि तत्सम लोकांच्यावर गेला। ही वस्तुस्थिती आज जे आमच्यातून बाहेर गेलेले लोक होते त्यांनी निवडणुका लढल्या आणि त्यांना चांगले यश मिळाले, पण त्या सगळ्या लोकांची पूर्ण पार्श्वभूमी बघितली तर चव्हाण साहेबांच्या किंवा गांधी नेहरूंच्या विचारामध्ये अनेक वर्ष सहभागी झालेले होते, हे नाकारण्यात अर्थ नाही। पण हे असताना सुद्धा त्यांनी संपर्क आणि सहभाग हा भाजपवर ठेवला, ही वस्तुस्थिती नाकारता येत नाही। चव्हाण साहेबांनी उभ्या आयुष्यामध्ये कधीही त्या काळातल्या जनसंघ किंवा नंतरचा भाजप यांच्याशी त्यांचा कधी संबंध नव्हते। वैचारिक अंतर जे त्यांनी ठेवलं ते अखेरपर्यंत ठेवलं। संपूर्ण राज्याचं लक्ष हे बारामतीच्या निकालाकडे होतं, संपूर्ण राज्याचं लक्ष काय नेमकं तिथं घडलं? कारण अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवार अशी लढाई होती, अजित पवारांचं मार्जिन कमी झालं असलं तरी खूप काटेकी टक्कर त्या ठिकाणी पाहिलं। साहेब त्याला जोडण्याचा एक प्रश्न, युगेंद्र पवारांना लवकर लॉन्च केलं गेलं असं वाटते? असं नाही, कुणीतरी उभं राहायला हवं होतं त्या मतदारसंघ, त्याचा माझा डायरेक्ट समज उद्या तिथे उमेदवारच उभा केला नसता तर महाराष्ट्रात काय मेसेज गेला असता। त्यामुळे कुणीतरी निवडणूक लढवायची गरज आहे आणि आम्हाला माहीत होतं की ही काही तुलना होऊ शकत नाही दोघांची। अजित पवार त्यांचं गेले अनेक वर्षाचं असोसिएशन, सत्तेचे त्यांचं स्थान हे एका बाजूला आणि एक नौका तरुण एका बाजूला, त्यामुळे आम्हाला त्याची कल्पना होती। तुम्ही तुमच्या आयुष्यात आतापर्यंत बरेच धक्के सहन केलेले आहेत आणि बऱ्याच धक्क्यातनं परत सावरलाय, पक्ष फुटले, पक्षातनं परत नवीन निर्मिती गेली, परत तुम्ही लोकांमध्ये गेला आहात। हा कितपत तुमच्या आयुष्यातला मोठा धक्का तुम्ही मानता आणि या धक्क्याला सावरण्यासाठी पुढची शरद पवारांची रणनीती महाराष्ट्रासाठी काय असणार? निकाल का लागला? काल हा निकाल का झाला? आज मी करत आहे। तुम्ही कायम सातारा जिल्ह्यामध्ये असता, असे अनेक धक्के प्रश्न विचारायचे आपल्याला। हा निकाल सगळ्या लागल्यानंतर सुद्धा एखादा घरी वाचला असता, मी काही घरी वाचणार नाही। मी पुन्हा एकदा जी तरुण पिढी आम्हा लोकांचं काम करू इच्छिते त्यांना या सगळ्या निर्णयाचा अनुभव घ्यायचा कधी त्यांना असा सोसावा लागेल याचा अनुभव त्यांना कधी नव्हता आणि त्यामुळे त्यांचा एक आत्मविश्वास वाढवला पाहिजे। पुन्हा एकदा नव्या धोरणाही कर्तृत्वानं पिढी उभी केली पाहिजे, याच्यासाठी लक्ष केंद्रित करणं
हा माझा कार्यक्रम आहे. त्यांचा लगेच दुसरा दौरा म्हणजे पुढच्या विधानसभेच्या निवडणुकीची तयारी समजायचं. म्हणजे लोकसभा आहे, त्याच्याची जिल्हा परिषद आहे, पंचायत संस्था आहेत, स्थानिक संस्था आहेत. हे कारण नसताना कराड उत्तरमध्ये यशवंत विचारांच्या नागरिकांना मतदारांना बाळासाहेब पाटलांचा जो झालेला पराभव मान्य आहे.